हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहाला तर संदीप या चॅनलमध्ये सुंदर अशा सकाळी मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर तुम्ही बघू शकताय, आज सकाळी सहज गॅलरीत बसले होते आणि लक्षात आलं की गोकर्णाला मस्त असं सुंदर असं फूल आलेलं आहे। बऱ्याच दिवसानंतर आलं, म्हणजे पहिल्यांदाच फुल आलंय। पण माझ्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये जे चिनी गुलाबाची झाडं आहेत त्यांना खूप सुंदर सुंदर अशी फुलं आलेली आहेत आणि रोजच येतात। त्यांना वेळेवरती पाणी वगैरे दिलं तर रोजच येतात फुलं। एक गुलाबी पांढरं मिक्स आहे, एक नुसतं गुलाबी आहे, एक पांढरं आहे, त्यानंतर पिवळे जे असे घोळासारखं झाड दिसतंय त्याला सुद्धा खूप सुंदर अशी फुलं येतात। खूप मस्त असं वाटत होतं। एवढ्या भर उन्हाळ्यात सुद्धा जेव्हा फुलं येतात ना तेव्हा खरंच खूप सुंदर वाटतं। खरं तर मला झाडं प्रचंड प्रमाणात आवडतात, पण बाहेर इतकं ऊन पडतं आता की सगळं मॅनेज करणं खूप जास्त अवघड होतं। पण आता आजपासून शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की मी घेऊ शकते आता यांची काळजी। आणि जसं की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल, हा रोज सकाळी येऊन बसतो इथे। म्हणजे बरेच असे आहेत, पण हा एक जो आहे ना तो आता अजिबात घाबरत नाही। आम्ही जवळ जरी बसलेलो असलो ना तरी तो तिथे येऊन बसतो आणि इतक्या रागात काय भवत असतो तो त्यालाच माहिती। तुमच्याकडे पण असे आहेत का पाहुणे, ते मला नक्की सांगा आवर्जून। आणि इथे खूप खूप प्रमाणात आहेत बरं का। मी यांना सांभाळून सुद्धा बघितलेलं आहे, पण बऱ्याचदा मी असं ऐकलेलं आहे की कबूतर ठेवल्याने श्वसनाचे आजार होतात, त्यामुळे त्यांना मी परत ठेवलेलं नाही आहे। पण त्यांचे 1-2 वेळा त्यांनी अंडे ठेवले, ते बाळं मोठी होईस्तोपर्यंत मी छान सांभाळलेलं आहे, त्यांना दाणे पाणी वगैरे सगळं दिलं आहे। पण झाडं खूप खराब होतात माझी, आणि मग असं वाटतं की मी एवढं जीव लावलेला असतो त्या झाडांना, इतकं छान मोठं करते आणि खराब होतात झाडं, त्याचं तो पण प्रॉब्लेम होतोय। त्यामुळे मग नंतर आणि श्वसनाचे पण आजार होतात, त्यामुळे मग यांना घरटं करण्यापासून थांबवलं मी तिथे। पण आज आमची आत्तू गावाला जाणार होती। आत्तू गावाला जायचं म्हणजे आम्हाला जायचं, तर पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत तुला जायचंय सांग ना मग तुला, मला यायचंय म्हणून। नाही तुला जायचंय नाही, मी नाही जाणार नाही। आतू चालले दीदी दादा आतू गावाला चालले, त्यांच्या भू गावाला चालले। मम्मीकडे देऊन टाक माझे पैसे करायचं नाही। मग पोरग रोड राहिला आतू गावाला। मी काय म्हणते त्याला मी म्हटलं ना दीदी दादा आतू गावाला चालले, रोडवर नंतर जाऊ आपण, नंतर जाऊ। तुम्हाला आले का मामा सिड आले का मी फोन करील, मग या भेटायला बरं का। आईस्क्रीम घेऊन दे बरं का, आता आईस्क्रीम खायला मी घेऊन दे। आतून पैसे दिले ना आईस्क्रीम खायला, म्हणलं माझ्याकडे नाही देत आई म्हणजे त्याला खाली नका जाऊ दे बरं का। तू नको जाऊ बाळा, नाही जायचं नाही। गॅलरीतून गमत, गॅलरीतून बाय बाय करू, गॅलरीतून। त्यानंतर संध्याकाळच्या वेळी समोरच असलेला लहान बाळ, त्याला तो अभ्यास घेत होता त्याचा, त्याला शिकवत होता हे काय आहे ते काय आहे ते काय, त्याला जवळ घे ना, जवळ घे त्याला। बऱ्याचदा शिवमसाठी जे चार्ट लावलेले आहेत ना, पुढे आल्यानंतर त्या अक्षरांवरती बोट ठेवतो। मी त्याला प्रत्येक वेळेस सांगत असते की हे कबूतर आहे किंवा भोपळा आहे। तो आल्यावरती त्या कबुतरालाच हात लावतो, कारण लहान मुलं जे समोर दिसतात कबूतर बऱ्याच प्रमाणात आहेत आमच्या इथे, म्हणून तो कबुतरांना जास्त बघतो। मोर ते बघून बघून त्या गोष्टींचा सराव झालेला आहे, त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्याला समजायला लागलेल्या आहेत। बरोबर, त्या गोष्टींचा खूप परिणाम होतो असं मला वाटतं, कारण मुलांना
मुलांना बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्ही घरात कसं वागताय, कसं बोलताय किंवा मुलांना काय शिकवताय ह्या गोष्टी सगळ्या मुलांना समजत असतात बरोबर. तुम्ही त्यांच्याकडनं जसं करून घेताय तसं. त्यानंतर मग त्याला खूप जास्त प्रमाणात बोर झालं होतं. मग त्यामुळे त्याला थोडंसं मला भाजी वगैरे पण आणायला जायचं होतं आणि म्हटलं त्याला फिरायला पण नेऊ थोडं. त्यामुळे त्याची तयारी केली आणि आम्ही जाण्यासाठी निघालो. पण त्यात त्याला हे वाजवायचं सापडलं. ते वाजवत बसला. मला म्हटलं माझा व्हिडिओ काढ. आणि आता असं झालं ना की त्याच्या व्हिडिओमध्ये त्याच्या क्लिप असतात ना, त्यामुळे तो व्हिडिओ स्वतःचे व्हिडिओ खूप आवर्जून बघतो बरं का. कोण बऱ्याच गोष्टी तो बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आहे. शिवम बाबा बोलतायत ना तिकडे, इथेच बस. त्यानंतर आम्ही बऱ्याच दिवसानंतर आम्ही 2 व्हीलरवरती जात होतो. त्यामुळे त्याला तो झालेला प्रचंड आनंद म्हणजे सांगूच शकत नव्हतो, इतका आनंद त्याला झालेला होता. टू व्हीलरवरती बसल्यानंतर पुढचे त्याचे जे केस सोडतात ना त्याला ते खूप आवडतं. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत व्हिडिओ बघताय तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तर ही छोटीशी मुलगी भाजीपाला विकण्यासाठी बसलेली होती. खरंच खूप छान वाटतं बरं का ते स्वतः काहीतरी व्यवसाय करतात तेव्हा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.